मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीची धुरा पुन्हा नाशिककडे। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर मग बघू नवीन काय विशेष। सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे 5व्यांदा विधानसभेवर गेले। पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाल्यानंतर त्यांना कृषी खाते मिळाले। त्यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी मंत्रिपद मिळाले आहे। महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातील पहिले कृषी मंत्री ठरले होते। तर आता कोकाटे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा ही संधी नाशिकला मिळाली आहे। त्यांना पीक विम्याच्या कामातील गोंधळ, कृषी निविष्ठा, गुणनियंत्रण, खते टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे वाढते शेतीचे नुकसान, कृषी संशोधनाला चालना, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा यासह कृषी विभागाची क्षेत्रीय पातळीवर सक्षम यंत्रणा असे अनेक आव्हानांचे शिवधनुष्य कोकाटे यांना पेलावे लागणार आहे। सोमठाणे तालुका सिन्नर हे माणिकराव कोकाटे यांचे मूळ गाव। विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली। वडील शिवाजीराव कोकाटे शेतकरी तसेच स्थानिक पातळीवर ग्रामविकास सहकार क्षेत्रात कार्यरत होते। पुढे माणिकराव हे समाजकारण व राजकारणात आले। महाविद्यालयीन जीवनात पुणे विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले। 1993 साली सिन्नर पंचायत समितीचे सभापती म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली। जिल्हा परिषदेत कृषी आणि पशुसंवर्धन समिती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काम पाहिले। नाशिक जिल्हा देखरेख संघ व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे। तसेच नाशिक सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती। अशी आहे विधानसभेतील कारकीर्द। सन 1999 ते 2004, 2004 ते 2009 व 2009 ते 2014, 2019 ते 2024, तर आता 2024 मध्ये 5व्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस, भाजप व आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय आहेत। मतदारसंघातील पाणी पुरवठा योजना, रस्ते, वीज प्रश्न, उद्योग व नागरी सुविधा संदर्भात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत। स्पष्ट वक्ते व रोखठोक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे। सिन्नर येथे प्रचार सभेत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो। मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल असे आश्वासन सिन्नरकरांना दिले होते। आता पवार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे। शेतकरी पुत्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी। सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या एका तरुणाच्या संघर्षाचा सन्मान यापेक्षा मोठा असू शकत नाही। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आज एका शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री झाला, अशी भावना मंत्री कोकाटे यांची लेक श्रीमंतिनी हिने व्यक्त केली आहे। धन्यवाद।